So today's topic is information transfer. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे काय की एक टाइप मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे, ती तुम्हाला दुसऱ्या टाइप मध्ये कन्वर्ट करायची आहे, राईट. नॉन व्हर्बल टू व्हर्बल पण असते, व्हर्बल टू नॉन व्हर्बल टाइप मध्ये पण असते इन्फॉर्मेशन, राईट. नॉन व्हर्बल टू व्हर्बल पण असते, व्हर्बल टू नॉन व्हर्बल देखील असते. ओके, दोघं टाइप आपल्याला बघायचे. ओके, आता तुम्हाला जो क्वेश्चन नंबर 6 येतो त्याच्यामध्ये A1 आणि A2 हे दोघं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतात, ऑर ला असतात. दोघांपैकी एक तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. 5 मार्क्सला हा क्वेश्चन असतो की आपल्याला टार्गेट करायचे की 5 पैकी आपल्याला ऍटलीस्ट 4.5 मार्क्स जे आहेत ते मिळाले पाहिजे. 5 मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, बट 4.5 तर नक्कीच मिळाले पाहिजे. अर्ध्या मार्कापेक्षा जास्त मार्क आपले जे आहेत ते कट व्हायला नको. ओके, सो जो तुमचा फर्स्ट असतो A1 त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे एखादा चार्ट दिला जाईल, पाय चार्ट असेल, हे सगळं दिलं जाईल. एकतर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा A2 तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ज्याच्यामध्ये चार्ट दिलेला पॅसेज दिलेला असेल त्याच्यावरून तुम्हाला चार्ट बनवायला लावलेले असतील. ओके, जर मला विचाराल तुम्ही तर A2 टाइप जो असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल जो असतो तो सोपा टाइप आहे, बट डिपेंड्स की कोणाला कोणती गोष्ट सोपी जाते. आपण पुढे पुढे जाऊ, तुम्हाला नीट लक्षात येईल. ओके, लेट्स जस्ट गो. मार्किंग स्कीम आपण चेक करू. हे बघा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल अँड व्हर्बल टू नॉन व्हर्बल, अशा पद्धतीने हे राहणार. ओके, एक मिनिट फक्त. ओके, तुमच्या समोर मार्किंग स्कीम जी आहे ती आलेली आहे. तो जेव्हा तुम्ही नॉन व्हर्बल मधून व्हर्बल कडे जातात, ओके, नॉन व्हर्बल टू व्हर्बल जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला जो 1 मार्क असतो तो तुमचा टायटलला दिलेला असतो. ओके, म्हणजे तुमचं टायटल देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जे दिलेले सगळे पॉइंट्स आहेत ते सगळे पॉइंट्स तुम्हाला यूज करायचे असतात, त्याला 2 मार्क्स असतात. त्यानंतर तुमचं ग्रामर चेक केलं जातं, त्याला 1 मार्क असतो. आणि ओव्हरऑल जे स्ट्रक्चर तुम्ही बनवलेलं आहे किंवा लास्टला जर समजा एखाद्या इश्यू बद्दलचा तुमचा फ्लो चार्ट असेल किंवा एखादा चार्ट असेल तर त्याचं कन्क्लुजन तुम्ही दिलं, किंवा जर तसं नसेल तर ऍटलीस्ट तुमची जी लँग्वेज तुम्ही यूज केली आहे ती किती अप्रोप्रिएट आहे त्याच्यावरती तुमचा 1 मार्क डिपेंड असतो. असे टोटल तुमचे 5 मार्क्स असतात. तर तुम्ही टायटल तर यूज करू शकता, 1 मार्क तुमचा येऊन जातो. दिलेले सगळे पॉइंट तुम्हाला यूज करायचे असतात, ते 2 मार्क्स देखील तुमच्या हातात येऊन जातात, थोडंसं इकडे तिकडे करून. ग्रामर, आता 10वी पर्यंत ग्रामर आपण बऱ्यापैकी शिकलेलो असतो आणि आता आपण पुढे ग्रामर अजून कव्हर करणार आहोत, तर तो 1 मार्क तुम्हाला मिळतो. आणि कन्क्लुजन म्हणजे काय, 2 लाईन्स लिहायच्या असतात फक्त, तर तो 1 मार्क तुम्हाला मिळतो, म्हणजे 5 मार्क्स मिळाले. समजा जे ग्रामरचा पार्ट आहे त्याच्यातून समजा हाफ मार्क तुमचा कट जरी झाला तरी तुम्हाला 4.5 मार्क इथे मिळाला पाहिजे. ओके, आणि तुम्हाला माहितीये एक गोष्ट सांगते तुम्हाला, जो आपला बोर्डाचा पेपर असतो ना, आता आपण तुम्ही रेग्युलर जे पेपर दिले त्याच्यात कसं असतं की ओव्हरऑल समजा तुम्हाला 80 मार्काचा पेपर आहे. एक मिनिट गाईज. ओके, हा, तर समजा 80 मार्काचा पेपर आहे तुमचा आणि त्याच्यात तुम्हाला 75 पॉइंट हाफ मार्क मिळालेला आहे. पूर्ण कॅल्क्युलेट केल्यावर ह्या 75चे 76 केले जातात. बट बोर्डाच्या बाबतीत काय होतं माहितीये, हे ओव्हरऑल मार्क नाही काउंट होत. समजा हा एक पेज आहे, एक क्वेश्चन आहे, समजा क्वेश्चन 1 तुम्ही इथे सॉल्व्ह केलाय ना, इथे तुम्हाला किती मार्क्स मिळाले, समजा इथे 6.5 मिळाले, तर इथे 7 ह्याच पेजवर केलं जातं, म्हणजे प्रत्येक पेजवर तुमचा हाफ हाफ मार्क सुद्धा वाढू शकतो. सो त्यामुळे जो सॉल्व्ह तुम्ही करणार आहे ते प्रॉपरली सॉल्व्ह झालं पाहिजे. ओके, मार्किंग स्कीम लक्षात आली आहे तुम्हाला? येस और नो मध्ये आन्सर करा. चलो जल्दी जल्दी लवकर आन्सर करा. ओके, व्हेरी गुड. ओके, चलो आता जे नॉन व्हर्बल टू व्हर्बल असतात त्याचे टाइप्स बघून घेऊ. एक तर तुम्हाला वेब चार्ट येतात. वेब चार्ट म्हणजे काय की एक सेंटरला इश्यू असेल, त्याचे 4-5 पॉइंट तुम्हाला वेब बनतो, एक जाळी बनलेली असते. वेब म्हणजे काय, जाळी. वेब चार्ट असतो. त्यानंतर पाय चार्ट येतो, एक सर्कल येणार, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं असणार की अशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने आहे म्हणून. त्यानंतर फ्लो चार्ट येतो, एखादी प्रोसिजर दिलेली असेल जी एका खाली एक चालू राहणार, फ्लो चार्ट म्हणतो आपण याला. फ्लोने हे चालतं म्हणून फ्लो चार्ट.
सायकल दिलेली असते, समजा आपली वॉटर सायकल आहे, फ्लो चार्ट आणि सायकल तसे थोडेफार सेमच असतात. त्यानंतर डिरेक्टली चार्ट दिलेलं असतं, कधी कधी 2 पॉइंट्स आहे त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन दिलेलं असतं, तुम्हाला ते बनवायचं असतं. आणि कधी कधी ग्राफ्स दिलेले असतात. ग्राफ्स वेगवेगळ्या टाइप मध्ये असू शकतात. हा आपला रेग्युलर ग्राफ आहे. लाईन वाले जे ग्राफ असतात ते पण तुम्हाला दिलेले असू शकतात. सो ह्या टाइप मध्ये देखील असतात. मला सांगा, टाइप्स लक्षात आले तुम्हाला? येस ऑर नो? टेल मी फास्ट. ओके, व्हेरी गुड. ओके, चलो नेक्स्ट. आता वेब चार्ट बघून घेऊ. वेब चार्ट म्हणजे काय, की एक जाळी बनलेली असते. तर याच्यामध्ये जो सेंटर टॉपिक असतो तो तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक असतो आणि यालाच तुम्ही टायटल म्हणून यूज करू शकता. आता याला बघून घेऊ आपण. टायटल म्हणून इथे काय येईल सांगा, चला लवकर सांगा. या वेब चार्ट वरून तुम्हाला जर पॅराग्राफ बनवायला लावला तर टायटल काय येणार? टेल मी गाईज. टीव्हीचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहे, कोणते कोणते आहेत ते. टायटल काय येऊ शकतो इथे, लवकर सांगा. राईट, व्हेरी गुड अश्विनी. ऍडव्हान्टेजेस ऑफ वॉचिंग टीव्ही. टीव्ही बघण्याचे ऍडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत, हा तुमचा टायटल येऊन जाणार. व्हेरी गुड. अजून कोणी? तेजलने आन्सर दिले, गुड. आता बघा, आता तुम्हाला इथे दिले नॉट अन इडियट बॉक्स. आता ही जी लाईन आहे ना, ही थोडीशी आपल्याला पोएटिक दिसते किंवा याच्यामध्ये जरा भाषा खूप वेगळी वापरलेली हे कळतंय तुम्हाला, म्हणजे शाब्दिक आहे जास्त. तर अशी लाईन एक तर तुम्ही स्टार्टिंगला घेऊ शकता किंवा एंडिंगला घेऊ शकता. राईट. आता कन्क्लुजनला पण 1 मार्क आहे, राईट. म्हणून हिला जर तुम्ही एंडिंगला घेतले तर तुमचे मार्क्स नक्कीच वाढणार आहे. सो लेट्स जस्ट से की जी नॉट अन इडियट बॉक्स आहे ते आपण कन्क्लुजन मध्ये घेतलं समजा. तर टीव्हीने आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये हेल्प होते? आता बघा, टाइम मॅनेजमेंट. आता कधी कधी तुम्हाला जेव्हा वेब चॅट दिला जाणार, ऍट अ टाइम देअर विल बी प्रॉब्लेम की आता टाइम मॅनेजमेंट, टीव्हीचा आणि टाइम मॅनेजमेंटचा काय संबंध? तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुमचं डोकं काम नाही करत ना, अशा ठिकाणी सरळ लिहायचं की टीव्ही कॅन ऑल्सो हेल्प अस इन टाइम मॅनेजमेंट. दॅट्स इट. ज्या पॉइंटला तुम्हाला वाढवून सांगता येणार नाही त्या पॉइंटला एका लाईन मध्ये सांगून मोकळं व्हायचं. दिस इज द ट्रिक. आता टाइम मॅनेजमेंटचा आणि टीव्हीचा काय संबंध आपल्याला काही सुचतच नाहीये, अशा वेळेला डिरेक्टली एक लाईन बनवून द्यायची. ओके. त्यानंतर हेल्थ अँड फिटनेस टिप्स आहेत. तर टीव्ही वरती वेगवेगळे प्रोग्राम्स चालतात. सो देर आर सो मेनी प्रोग्राम्स ऑन टेलिव्हिजन विच कॅन टीच अस अबाउट हेल्थ अँड फिटनेस टिप्स, असं तुम्ही लिहू शकतात, राईट. त्यानंतर काय आहे, अप टू डेट नॉलेज ऑफ द वर्ल्ड. आता समजा काही ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स पण जर येत असतील तर यू शुड राईट देम. जसं हेल्थ अँड फिटनेस टिप्स आहे तर याच्यात तुम्ही एक्झाम्पल काय देऊ शकता? रामदेव बाबा आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स चालतात, तर बरेचसे न्यूज चॅनल त्यात येतात. तर तुम्ही एक्झाम्पल ऍड करू शकता. त्याच्याने काय होतं, जो एक्झामिनर असतो तुमचा त्याला लक्षात येतं की तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे ह्या सगळ्या गोष्टींचं, राईट. तर तुम्ही काय करणार, टायटल देणार, पॉइंट्स लिहिणार आणि ज्या पॉइंटचं तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे त्या पॉइंटचं तुम्ही एक्झाम्पल लिहिणार. तुम्हाला 2च पॅरेग्राफ लिहायचे आहेत आणि लास्टला 1 किंवा 2 ओळींचे तुम्हाला कन्क्लुजन, निष्कर्ष लिहायचा आहे. यापेक्षा जास्त हे जायला नको. एक तुम्हाला हार्डली किती लाईन्स लिहिणार तुम्ही? 15 to 20 लाईन्स. त्याच्यावरती आपलं जे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे ते जायला नको. ओके पूनम, राईट. कार्टून आपण बघतो, एंटरटेनमेंट आपलं होतं, नीड ऑफ एंटरटेनमेंट. व्हेरी गुड. कार्टून बघायला मिळतात आपल्याला टीव्ही वरती. अजून काय येऊ शकतं? करिक्युलम बेस्ड प्रोग्राम्स आहे, अप टू डेट नॉलेज ऑफ द वर्ल्ड आहे. नितीन 20च्या वर आपल्याला नाही लिहायचं. काय होतं ना बेटा, आपल्याला जास्ती आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा आपले मार्क्स जे आहेत ना ते कट होतात. का कट होतात? कारण समोरच्याला वाटतं की ह्या व्यक्तीला कमी शब्दांमध्ये स्वतःचा पॉइंटच मांडता येत नाहीये. त्यामुळे 20च्या वर लाईन्स आपल्याला लिहायच्या नाहीयेत. गॉट इट निखिल? येस ऑर नो? टेल मी. ओके, गुड. सो 15 to 20 लाईन्स तुम्ही लिहिणार. त्याच्यामध्ये जरी असलं तरी चालेल. 15 पेक्षा थोडे जास्त लिहा, पण 20 पेक्षा कमीच असू द्या. ओके, 20 किंवा त्यापेक्षा कमी. नेक्स्ट थिंग. आता बघा तुमच्याकडे पॉइंट किती? 1 2 3 4 5 6 7 पॉइंट्स आहे. 8 तुमचं कन्क्लुजन आहे, राईट. 8 पॉइंट्स आहे. प्रत्येक पॉइंटला तुम्ही 2-2 लाईन मध्ये जरी लिहिलं तरी तुमच्या 16 लाईन्स पूर्ण कव्हर होतात. आणि एक्झाम्पल्स वगैरे ऍड करून तुम्ही एकदम आरामात 20 लाईन्स पर्यंत पोहोचू शकता. जसं एक्झाम्पल कुठे ऍड करणार? हेल्थ टिप्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं.
आरोही मला क्वेश्चन नाही कळला तुझा. हेल्प टू इम्प्रूव्ह अवर डिस्कवरी नॉलेज मीन्स व्हॉट बेटा? डू यू वॉन्ट टू से डिक्शनरी और वोकॅब्युलरी? इलॅबोरेट कर, एक्सप्लेन कर थोडं. ओके ओके. सो मी एक्झाम्पल सांगत होते. अप टू डेट नॉलेज ऑफ द वर्ल्ड. आता इथे तुम्ही काय एक्झाम्पल देऊ शकता की नॉलेज मिळतं वर्ल्ड बद्दल कशा थ्रू मिळतं? न्यूज थ्रू मिळतं. 2 पॉइंट्स हे दोघं तुम्ही जॉईन करून लिहू शकता. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जेव्हा नॉन व्हर्बल टू व्हर्बल असतं त्यावेळेला तुम्हाला एका सिक्वेन्स मध्ये जायची गरज नसते. आता बघा, न्यूज आयटम्स फॉर डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज. न्यूज इथे आलंय आणि अप टू डेट नॉलेज पण आलंय. तर हे 2 पॉइंट जर तुम्हाला कनेक्टेड वाटताय ना, तर तुम्ही हे दोघं पॉइंट एकत्र यूज करू शकता. राईट, व्हेरी गुड नितीन. तर जेव्हा अप टू डेट नॉलेज ऑफ द वर्ल्ड, तेव्हा तू लिहू शकतोस की वी गेट अप टू डेट नॉलेज ऑफ द वर्ल्ड बाय वॉचिंग टीव्ही वाया करंट इश्यूज किंवा वाया न्यूज, असं तुम्ही लिहू शकता. राईट, व्हेरी गुड ऋतिका. न्यूज चॅनल्स प्रोव्हाइड ऑल ओव्हर द वर्ल्ड इन्फॉर्मेशन. व्हेरी गुड. येस गौरव, बेनिफिट्स ऑफ लाफ्टर आपण याच्यात ऍड करू शकतो. करिक्युलम बेस्ड प्रोग्राम जे आहे त्याच्यात कॉमेडी शोज पण असतात. सो त्याच्याशी रिलेटेड तू घेऊ शकतो की बेनिफिट ऑफ लाफ्टर तू याच्यात ऍड करू शकतो. करंट इश्यूजचं नॉलेज आहे ते पण तुम्ही अप टू डेट नॉलेजशी कनेक्ट करून 2 पॉइंट एकत्र करू शकतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लाईव्ह प्रोग्राम्स बघायला मिळतात. राईट नितीन. देर आर सो मेनी थिंग्स. लक्षात आलंय तुम्हाला वेब चार्ट तुम्ही कसा कव्हर करणार आहे? हेल्थ डायग्नोसिस इन्फॉर्मेशन. व्हेरी गुड ऋतिका. गुड गुड. सगळ्यांना लक्षात आलंय. आपण नेक्स्ट टाईप वर जायचं आता. येस और नो? ओके गुड. वेब चार्ट नंतर पाय चार्ट एक टाईप येतो. हा तेवढा जास्त विचारला जात नाही, पण तरी एकदा आपण रिवाइज करून घेऊ. ओके. अश्विनी, यू वॉन्ट टू से? ओके. डेव्हलप अवर पॉलिटेक्निक नॉलेज. पॉलिटिकल नॉलेज येस डेव्हलप होतं टेलिव्हिजनमुळे. राईट. ओके नेक्स्ट. पाय चार्ट जे आहे ते जास्त येत नाही, बट येतात, कधी कधी येतात, काही वेळेला येतात. त्यामुळे आपण याची पण स्टडी करून ठेवणार. पाय चार्टच्या बाबतीत लीजर ऍक्टिव्हिटीज 1999. लीजर मीन्स की टाइमपास, म्हणजे जेव्हा लोकांना टाइम मिळतो, फ्री टाइम मिळतो. फ्री टाइम मीन्स लीजर. ओके. जेव्हा लोकांना फ्री टाइम मिळतो त्यावेळेला लोकांनी 1990 मध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या? राईट. 1990 मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या? सॉकर, कॅम्पिंग, स्विमिंग, एरोबिक्स, वॉकिंग, जॉगिंग, बायसिकलिंग आणि योगा. आता आपल्याला दिसतंय की वॉकिंग सगळ्यात जास्त झालंय, तर हा फर्स्ट पॉइंट आपण घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपण हळूहळू खाली खाली जाऊ शकतो, अशा पद्धतीने येऊ शकतो. चला एक एक पॉइंट सांगा मला कशा पद्धतीने लिहिणार आपण हे. लीजर ऍक्टिव्हिटीज म्हणजे फ्री टाइम ऍक्टिव्हिटीज. फ्री टाइम मध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्याबद्दल. योगा ओनली 5%. राईट. त्याबद्दल आपण बोलू शकतो की योगा फक्त 5%च केला गेला. लोक अवेअर नाहीयेत योगाच्या बाबतीत तेवढे, असं तुम्ही म्हणू शकता. व्हेरी गुड. अजून काय घेणार? व्हेरी गुड तेजल. यू आर सेइंग वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ अँड पीपल डिड दॅट सो मच. खूप जास्त केलं. ओके. ज्या वेळेला केलं असं तुम्हाला म्हणायचं असतं ना, त्यावेळेला आपण डीडचा यूज करतो. ओके. एखादी गोष्ट केली, पास्ट मध्ये केली म्हणून डीड. प्रेझेंट मध्ये असेल तर आपण डू चा यूज करतो की आय डू अटेंड अ लेक्चर, आय डू कॉल यू, अशा पद्धतीने. आणि ते जर पास्ट बद्दल बोलायचं तर आपण डीड वापरतो. व्हेरी गुड. अजून काय पॉइंट येऊ शकता सांगा? जॉगिंग बद्दल बोलतो आपण. ओके. जॉगिंग पण हेल्थ साठी चांगली आहे. ह्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीज ज्या इथे दिलेल्या आहेत, एव्हरी ऍक्टिव्हिटी इज गुड फॉर हेल्थ. राईट. एरोबिक्स 13%. राईट. अजून? ओके गुड. योगा फॉर हेल्थ. तर तुम्ही काय करू शकता आता बघा. 1 2 3 4 5 6 7 8 लाईन्स तुमच्याकडे आहेत. त्याच्यात थोडस तुम्ही 8 टॉपिक्स तुमच्याकडे आहेत. तुम्ही त्याच्या प्रत्येक टॉपिकच्या 2 लाईन बनवल्या तर 16 लाईन कम्प्लीट होतात. आणि देन तुम्हाला एखाद 2 ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल ऍड केले, जसं तुम्ही सांगितलं की योगा खूप कमी केला गेला, दॅट इज रॉंग. तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं बोलू शकता. आणि वॉकिंग खूप जास्त केलं गेलं तर ते खूप छान झालं, तर याबद्दल तुम्ही बोलू शकता. राईट. अजून तुम्ही कशाबद्दल? स्विमिंग जी आहे ती ओव्हरऑल एक्सरसाइज आहे. व्हेरी गुड ऋतिका. बायसिकलिंग इज द पार्ट ऑफ गुड हेल्थ. व्हेरी गुड. Swimming is also good for health.
व्हेरी गुड. आता प्रत्येक वेळेला काय करायचं आपल्याला इथे, प्रत्येक वेळेला काय करायचंय आपल्याला की तुम्ही सेम सेम पॉइंट नाही घ्यायचे. म्हणजे प्रत्येक वेळेला असं नाही की सॉकर इज गुड फॉर हेल्थ, कॅम्पिंग इज गुड फॉर हेल्थ, तोचपणा जो येतो ना तो नाही येऊ द्यायचा. प्रत्येक याच्यासाठी थोडी वेगवेगळी ऍक्टिव्हिटी, थोडं वेगवेगळे सेंटेन्स स्ट्रक्चर आपण घ्यायचे. काही वर्ड्स असतात ह्या गोष्टी करण्यासाठी. जेव्हा आपलं नेक्स्ट रायटिंग स्किलचं लेक्चर होईल त्यावेळेला मी तुम्हाला ते वर्ड्स देईल जे तुमच्या रायटिंग स्किल मध्ये अजून एक्स्ट्रा नॉलेज, एक्स्ट्रा इम्प्रेशन ऍड करेल. ओके, पाय चार्ट क्लिअर गाईज तुम्हाला? येस और नो? व्हेरी गुड तेजल, रिफ्रेशिंग माइंडसेट. गुड गुड. नेक्स्ट पॉइंट वर जायचं देन. ओके, फ्लो चार्ट बघून घेऊ आपण. फ्लो चार्ट येतो की एक टाइपची प्रोसिजर असते. तर आता इथे मॅन्युस्क्रिप्टची एक प्रोसिजर दिलेली आहे की मॅन्युस्क्रिप्ट जे आहे ते त्यांची प्रिंटिंग कशा पद्धतीने झाली. तुम्हाला वरती दिलंय की ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन इनटू द पॅराग्राफ. So manuscripts collected from both students and teachers, thoroughly screened, necessary additions, alteration, omissions are made. तो manuscript जे आहे ते टीचर्स आणि स्टुडंट्स कडून मिळवले गेले. त्यांना थरोली म्हणजे की पूर्णपणे व्यवस्थित. ओके, त्यांचं काय झालं, स्क्रीनिंग झालं, त्याच्यामध्ये ऍडिशन केल्या गेल्या वेगवेगळ्या गोष्टी, काही गोष्टी कमी केल्या गेल्या, ऑल्टरेशन केल्या गेल्या, राईट. त्यानंतर ओमिजन म्हणजे काही गोष्टी काढून टाकल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर काय झालं, एक रफ ड्राफ्ट बनवला गेला. ओके, त्याच्यानंतर मॅन्युस्क्रिप्ट अलॉंग विथ डमी सेंड टू द प्रिंटर, प्रिंटरला सेंड केलं गेलं, जो प्रिंटर आहे, जो प्रिंट करणार आहे त्याच्याकडे. त्याच्यानंतर करेक्शनचे प्रूफ आले आणि त्याच्यानंतर सेंड फॉर फायनल प्रिंटिंग, फायनल प्रिंटिंग साठी ते पाठवलं गेलं. जेव्हा तुम्ही फ्लो चार्ट आहे किंवा कोणताही जे तुमचे फ्लो चार्ट झाले, वेगवेगळे चार्ट आहेत, वेब डायग्राम्स आहे, हे जेव्हा तुम्ही पूर्ण रीड करतात प्रॉपरली त्यावेळेला एक डोक्यामध्ये तेव्हाच एक बनवत जायचं की हा आता मॅन्युस्क्रिप्ट बद्दल मला लिहायचंय. तर मॅन्युस्क्रिप्ट मध्ये काय काय दिलेलं आहे, मॅन्युस्क्रिप्ट कलेक्ट केले गेले, कोणाकडून कलेक्ट केले गेले, स्टुडंट्स अँड टीचर्स कडून. मग त्यांचं काय झालं, आता बघा स्क्रीन्ड आहे, नेसेसरी ऍडिशन्स आहे. तर हे वेगवेगळे पॉइंट्स तुम्ही लिहू शकता, राईट. तुम्हाला एक एक पॉइंट ऍज इट इज लिहायचं आहे उचलून असं नसतं, पण त्याच्यामधले वर्ड्स ऍज इट इज आले पाहिजे, एक असं असतं. सो काय झालं, मॅन्युस्क्रिप्ट्स वर कलेक्टेड फ्रॉम बोथ स्टुडंट्स अँड टीचर्स and then they were thoroughly screened. After that necessary additions were done. After that they did the necessary alterations. Some part was omitted and एवढंच लिहिला, आर्मेड काढून टाकलं, राईट. सम पार्ट वॉज ओमिटेड, दॅट्स इट. झाल्या 4 लाईन्स इथे तयार झाल्या, वरची एक 5 लाईन्स झाल्या. त्याच्यानंतर आफ्टर दॅट द रफ ड्राफ्ट वॉज मेड आफ्टर डुईंग ऑल दिस प्रोसिजर. 2 लाईन्स झाल्या, अजून किती झाल्या, 7 लाईन्स इथे झाल्या. त्याच्यानंतर मॅन्युस्क्रिप्ट अलॉंग विथ अ डमी सेंट फॉर द sent to the printer. So after doing that everything was sent to the printer and printer decided what to do about that and what not to do about that. 3-4 लाईन्स झाल्या, राईट. 7 and 4 किती होतात, 8, 9, 10, 11 लाईन्स झाल्या इथे. त्याच्यानंतर करेक्शनचे प्रूफ झाले. सो एव्हरीथिंग वॉज करेक्टेड प्रॉपरली अँड देन द प्रूफ्स वर सेंट. किती लाईन्स झाल्या तुमच्या, 13 लाईन्स झाल्या. आणि सेंट फॉर द फायनल प्रिंटिंग अँड आफ्टर दॅट एव्हरीथिंग वॉज सेंट फॉर द फायनल प्रिंटिंग. या 2-3 लाईन झाल्या, तर 16 लाईन्स तुमच्या झाल्यात. आणि अजून काही गोष्टी तुम्ही ऍड करा, राईट. याला तुम्ही टायटल काय देऊ शकतात, प्रिंटिंग ऑफ मॅन्युस्क्रिप्ट किंवा ओनली मॅन्युस्क्रिप्ट पण दिलं तरी पण चालेल, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही फ्लो चार्टचा देखील आन्सर जे आहे ते करू शकतात. लक्षात येते तुम्हाला फ्लो चार्ट? हा, मॅन्युस्क्रिप्ट मॅन्युफॅक्चरिंग. व्हेरी गुड नितीन, राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. उत्कर्षाला लक्षात आलंय, बाकीच्यांना? शॅल वी गो टू द नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट टाइप कडे जायचं आपण. ओके, गुड. चलो, नेक्स्ट जे आहे सायकल दिलेली असते कधी कधी. आता ही वॉटर सायकल आहे. काय होतं, सनराइज ऑब्झर्व वॉटर फ्रॉम सी, स्ट्रीम्स, रिव्हर. सो तुम्ही ह्या पॉइंटला 2-3 लाईन्स मध्ये लिहू शकता. देर आर सो मेनी वेज फॉर सन टू ऑब्झर्व द वॉटर लाईक सी, स्ट्रीम्स अँड रिव्हर्स अँड सो मेनी एटसेट्रा तुम्ही टाकू शकता, राईट. त्याच्यानंतर काय होतं, वेन सन ऑब्झर्व द वॉटर, वॉटर वेपर्स रायझेस, राईट. हा तुमचा सेकंड पॉइंट आहे. द हायर इट गोज द कोल्डर इट बिकम्स. ह्या पॉइंटला थोडं तुम्ही 3-1 लाईन्स मध्ये लिहू शकतात, राईट.
देन फॉल्स ऑन द अर्थ ॲज रेन. रेन सारखं ते सॉरी इकडून येते आपलं कंडेन्स इन टू क्लाउड. क्लाउड मध्ये कंडेन्स होतं, त्यानंतर बिकम टू हेवी टू होल्ड वॉटर. वॉटर धरायला खूप हेवी होऊन जातं. देन फॉल्स ऑन द अर्थ ॲज रेन. तुम्हाला रेनचं जे स्ट्रक्चर आहे ते सगळ्यांना माहिती आहे, राईट? इझी आहे, हे सायकल इझी आहे, सगळ्यांना लक्षात येत आहे? व्हेरी गुड. या सायकलचं तुम्हाला खूप इझिली जमेल. तुमच्या समोर मी आता जे जे चार्ट्स वगैरे ठेवलेत ना, त्याच्यावरती तुम्ही सगळेजण जे एसे आहे ते बनवा, प्रॉपर पॅरेग्राफ बनवा. आपल्याला 2 पॅरेग्राफ बनवायचे आहेत, राईट? 2 पॅरा यायला हवेत आपले आणि एक कन्क्लुजन यायला हवं. अशा पद्धतीने तुम्ही लिहा. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी आपल्या ग्रुप्सला पाठवा. आय विल चेक दॅट. त्याच्यात काही इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर मी ते सुद्धा तुम्हाला सांगेल. इज इट क्लिअर गाईज? येस ऑर नो? वॉटर सायकल, सिद्धेश आपण टायटल देऊ शकतो वॉटर सायकल, राईट? फॉर्मेशन ऑफ रेन. ओके. वर्ड लिमिटेशन जी आहे ती तुमची 100 to 120 असली पाहिजे. त्यापेक्षा जास्त वर्ड लिमिटेशन तुमची जाऊ नाही द्यायची तुम्हाला. ओके नितीन, लक्षात आलंय? येस ऑर नो? ओके लवकर सांगा चला. ओके येस वैष्णवी, प्रोसेस ऑफ रेन चालेल. पूनम हेल्पफुल सायकल नाही चालणार. आपल्याला रेन जे आहे किंवा वॉटर जे आहे ते इन्क्लूड करावं लागेल. टायटल आपला एकदम इम्प्रेसिव्ह वाटला पाहिजे, राईट? तनुजा 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. गुड. चलो नेक्स्ट. चार्ट दिलेला आहे तुम्हाला. फटीग, राईट? कोणत्या कोणत्या टाइपचे असतात? दीपिका यू आर आस्किंग कोणत्या टेन्स मध्ये लिहिलं गेलं पाहिजे. ओके, टेन्स जो आहे तो तुमचा प्रेझेंट टेन्सच असला पाहिजे, कारण ही इन्फॉर्मेशन असते आणि इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण प्रेझेंट मध्येच देते. जसं मी माझी इन्फॉर्मेशन दिली तर मी काय देणार? माझं नाव विनीता आहे, मी इंग्लिशची टीचर आहे, मी काय बोलते? प्रेझेंट मध्ये बोलते. इन्फॉर्मेशन आपण प्रेझेंट मध्येच देतो. ठीक आहे, समजा तुम्हाला एखादा इन्सिडेंट दिलेला असेल की ही गोष्ट होती, ती अशी अशी घडली होती. समजा तुम्हाला एखाद्या वर्ल्ड वॉर बद्दल इन्फॉर्मेशन देऊन दिली फ्लो चार्ट मध्ये की असं असं घडत गेलं, तर त्या गोष्टी तुम्ही पास्ट टेन्स मध्ये सांगणार. बट जेव्हा प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे एखाद्या सोशल टॉपिक बद्दल, त्यावेळेला तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्येच त्याच्याबद्दल लिहिणार. जर हिस्ट्री रिलेटेड असेल तर त्यावेळेला तुम्ही पास्ट टेन्स मध्ये लिहिणार. इज इट गेटिंग क्लिअर? दीपिका क्लिअर? फटीग मीन्स व्हॉट? फटीग म्हणजे थकवा. ओके, दोन टाइपचे फटीग असतात, फिजिकल फटीग आणि मेंटल फटीग. ओके, त्याचे वेगवेगळे पॉइंट दिलेले की त्यांचे ओव्हरकम कसं करायचं. टायटल तुमच्या हातात ऑलरेडी आहे, ओव्हरकमिंग फटीग, राईट? काय काय दिलेले आहे? प्रॉपर रेस्ट आहे, फिजिकल मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. हॉट बाथ आहे, वेल बॅलन्स डाएट आहे, रेग्युलर एक्सरसाइजेस आहे, इनक्रीज इंड्युरन्स आहे, त्यानंतर कम्प्लीट रिलॅक्सेशन, लिसनिंग टू म्युझिक, पर्सिंग अ हॉबी, चेंज इन वर्क, हॅव अ स्नॅक, वॉच और प्ले गेम. एग्जाम ऑफलाईन होणार आहे बेटा, एग्जाम ऑफलाईन होणार आहे प्रांजली. ओके चलो. सो फिजिकल आणि मेंटल फटीग कसं ओव्हरकम करायचं त्याबद्दल तुम्हाला चार्ट दिलेला आहे. याचे एक एक पॅरेग्राफ तुम्ही एकदम आरामात बनवू शकतात, राईट? फिजिकल फटीगचा एक बनला, मेंटल फटीगचा एक बनला आणि फटीग बद्दल एक तुम्ही सांगून द्या की दोघही टाइपचा फटीग जो आहे तो ह्युमन बॉडीसाठी हार्मफुल आहे. सो वी शुड ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम फटीग. अशा पद्धतीने तुम्ही सिम्पली कन्क्लुजन लिहू शकता. क्लिअर आहे? येस ऑर नो? सांगा चला लवकर. व्हेरी गुड. Shall we go to the next point? Okay, good. तुम्हाला काही लक्षात नाही आलं तर यू कॅन आस्क मी. ओके नेक्स्ट, ट्री डायग्राम येतात कधी कधी. आता ही ट्री डायग्राम कशाशी रिलेटेड आहे? व्हॅल्यूजशी रिलेटेड. व्हॅल्यूज म्हणजे तत्व, राईट? तर कोणत्या कोणत्या टाइपचे आहेत? मटेरियल व्हॅल्यूज असतात, स्पिरिच्युअल व्हॅल्यूज असतात. मटेरियल मध्ये काय काय दिलंय? हार्डवर्क आहे, डिसिप्लिन आहे, यासारख्या व्हॅल्यूज असतात. स्पिरिच्युअल मध्ये ट्रूथ, जनरॉसिटी एटसेट्रा.
नितीन, हो, डूज अँड डोंट्स पण येतात इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये. डूज अँड डोंट्स हे नक्की येतात, बऱ्याचदा येतात. ते आलं तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे, राईट? ओके, नेक्स्ट. सोर्स फ्रॉम वेअर चिल्ड्रन गेट देअर व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या टाईपचे असतात हे लिहिलंय, आणि त्यानंतर डिरेक्टली वेगळा चार्ट दिलाय तुम्हाला. इथे लक्ष द्यायचंय, एरोज वरती एकदम प्रॉपर लक्ष तुम्हाला द्यायचंय. तो कोणते कोणते सोर्सेस आहे? फॅमिली आहे, स्कूल, बुक्स अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सेल्फ एक्सपिरियन्स आहे. फॅमिली कडून कसे मिळतात? डायरेक्ट इन्स्ट्रक्शन मिळतात, किंवा सिम्पली मुलं ऑब्झर्व करतात की फॅमिलीचे लोक कसे वागतात, त्यानुसार त्यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या डेव्हलप होतात. स्कूल मधून कसं मिळतात? फॉर्मली टीचिंग केलं जातं बुक्स आणि सिलेबस थ्रू त्याच्यातून, आणि रेग्युलर स्कूल ऍक्टिव्हिटीज जे असतात, स्पोर्ट्स असेल, गॅदरिंग होते स्कूलमध्ये, डान्स वगैरे सारखे एक्स्ट्रा करिक्युलर प्रोग्राम्स होतात, त्या थ्रू मिळतं. बुक्स आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आहे त्याच्या थ्रू कसं मिळतं? रिलिजियस स्क्रिप्चर्स, बायोग्राफीज तुम्ही जे रीड करतात, राईट? रिलिजियस बुक्स असतील, वेगवेगळे बायोग्राफीज असतील मोठ्या मोठ्या लोकांच्या, त्या रीड करून तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात. किंवा फिल्म्स वगैरे, चांगल्या चांगल्या फिल्म्स आहेत खूप साऱ्या, त्या बघून तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात. किंवा एक सेल्फ एक्सपिरियन्स आहे की स्वतः एक्सपिरियन्स घेऊन बरेच जण स्वतःच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करतात, डिसाइड करतात. चार्ट ऑलरेडी खूप मोठा आहे, याच्यात तुम्हाला काही एक्स्ट्रा ऍड करायची गरज पण पडणार नाही, आणि तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर होऊन जाईल. तर जेवढा मोठा चार्ट आला तेवढा जास्त इझिली तुमचे जे पॅसेजेस आहेत ते कव्हर होणार आहे, राईट? हा, व्हॅल्यूज अँड देअर सोर्सेस, किंवा व्हॅल्यूज जरी तुम्ही फक्त नाव दिलं तरी पण चालणार आहे. अजून काय देणार? काही टायटल सुचतंय तुम्हाला अजून? टेल मी. ओके, इज इट क्लिअर? ट्री डायग्राम क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो बोला. Very good, Arya. Right title. Values, indispensable part of life, right? Good. Okay, let's go for the next. Okay. हा जो पार्ट होता आतापर्यंत आपला, तो होता नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल का बोललं जातं? कारण याच्यामध्ये व्हर्बल मीन्स व्हॉट, की बोलणं किंवा लिहिलेलं असणं, शब्द. तर ते शब्द याच्यात जास्त नसतात, म्हणून याला नॉन व्हर्बल बोललं जातं. त्या कमी शब्दांना आपल्याला जास्त शब्द बनवायचे असतात, म्हणून त्याला व्हर्बल बोललं जातं. नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा एक टाईप येतो. आणि जो व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे तो पण एकदम इझी टॉपिक आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल माझ्या मते बऱ्याच जणांना इझी जात असणार, राईट? येस ऑर नो बोला पटकन. वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स गाईज. व्हेरी गुड. ओके, सो जेव्हा तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करता त्यावेळेला तुम्हाला जो टायटल असतो त्याला 1 मार्क असतो. ओके, सगळे पॉइंट्स कव्हर करायला 2 मार्क्स असतात. जे ग्राफिक म्हणजे काय? पाय चार्ट सांगितलं तर पाय चार्टच आला पाहिजे, फ्लो चार्ट सांगितलं तर फ्लो चार्टच आला पाहिजे, ग्राफ सांगितलंय तर ग्राफच आला पाहिजे, म्हणून याला ग्राफिक बोललं जातं. वेब डायग्राम सांगितली तर वेब डायग्रामच आली पाहिजे. ट्री डायग्राम जर सांगितले तर तेच तुम्हाला बनवता आलं पाहिजे, किंवा सिम्पली कधी कधी चार्ट पण बनवायला येतात. तर जे सांगितले तेच बनवायचे, वेगळं काही नाही बनवायचं, म्हणून त्याला 1 मार्क असतो. आणि तुम्ही किती नीटली सगळं किती व्यवस्थित पेपरवरती प्रेझेंट करताय. आता बघा, तुम्हाला पेनच यूज करायचं असतं तर तुम्ही स्केल सोबत ठेवू शकता. स्केलने थोडस बॉक्सेस वगैरे प्रॉपर करू शकतात. तुमचे जे एरोज वगैरे आहेत ते थोडे नीट दिसले तर समोरच्याला ते प्रेझेंटेशन प्रॉपर दिसलं पाहिजे, याच्यावर लक्ष द्यायचंय. प्रेझेंटेशनला 1 मार्क असतो. ओके, शुभम, गुड हँडरायटिंग. जेव्हा तू व्हर्बल टू नॉन व्हर्बलला जातो तेव्हा एवढी कन्सिडर नाही होत, पण कळेल अशी हँडरायटिंग नक्कीच असली पाहिजे. ओके, वैष्णवी, एसे लिहिताना एक 3 पॅरेग्राफ तरी असले पाहिजे आपले, म्हणजे की एक स्टार्टिंग, मेन बॉडी आणि एंडिंग अशा पद्धतीने. ओके, गौरव, व्हर्बल टू नॉन व्हर्बल करतो तेव्हा हँडरायटिंग एवढी कन्सिडर नाही होत, पण जेव्हा आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल करतो त्यावेळेला थोडीशी हँडरायटिंग तुमची कन्सिडर होते. थोडी म्हणजे हाफ मार्कची, त्यापेक्षा जास्त नाही होत. समोरच्याला कळेल अशा पद्धतीने लिहा. तुमचा पेपर बघितल्यानंतर समोरचा खुश होऊन जायला पाहिजे, आणि जिथे कट करायचे तिथे मार्क्स कट नको करायला त्यांनी. अशा पद्धतीने चांगलं प्रेझेंटेशन पेपर मध्ये द्या. हो शिव, डायग्राम पेननेच काढायची आपल्याला, पेन्सिल वगैरे वेगळ्या कलरचा पेन वगैरे आपल्याला यूज करायचा नाही. ओके,
हा हार्डली व्हेन आपण शिकू, ग्रामरच्या पार्ट मध्ये आपण ते शिकू. चला पहिले व्हर्बल टू नॉन व्हर्बल करून घेऊ आपण. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल. टेबल दिलेला आहे तुम्हाला, हे बघा पुढे एक टेबल दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी. कधी कधी असं हाफ दिलेलं पण असतं. ओके, तर हा टेबल दिलाय, याला तुम्हाला कम्प्लीट करायचंय. कसा टेबल आहे ते बघून घेऊ. जेव्हा असं दिलेलं असतं ना त्यावेळेला थोडं जास्त इझी होतं. काय काय दिलेलं आहे, स्टेट्स दिलेले आहे, महाराष्ट्र, कर्नाटका, इंग्लंड. लक्ष द्या सगळ्यांनी, सगळ्यांना आन्सर करायचे. ऑफिशियल लँग्वेजेस कोणत्या कोणत्या ते दिलेले, मराठी दिलंय, बाकी दोनचे बाकी आहेत. डायलेक्ट दिलेले आहे, बोलीभाषा म्हणतो आपण की तिथे कोणती भाषा बोलली जाते. आणि स्पोकन विदाउट स्क्रिप्ट, जी बोलली जाते पण जिला स्क्रिप्ट नाही. म्हणजे मराठी कसे बोलली पण जाते आणि आई आपल्याकडे आहे म्हणून ती लिहिली पण तशीच जाते, राईट. तर ते आहे. तो डायलेक्ट मध्ये जे बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत आणि अशा भाषा ज्यांना स्क्रिप्ट नाहीये त्या तुम्ही इथे लिहिणार. आणि ऑफिशियल लँग्वेजेस तुम्ही इथे लिहिणार वेगवेगळ्या स्टेटच्या. सॉरी, इंग्लंड इंग्लंड इज नॉट अ स्टेट. आय एम सॉरी, मी खाली बघितलं नाही. राईट राईट, इट इज अ कंट्री, इट इज अ नेशन. गुड. चलो बघू आता. काय, डायलेक्ट इज अ फॉर्म ऑफ लँग्वेज स्पोकन इन वन एरिया विच मे बी डिफरंट फ्रॉम अदर फॉर्म्स ऑफ द सेम लँग्वेज. ओके, each language has dialects which change every few kilometers. So प्रत्येक लँग्वेज मध्ये डायलेक्ट्स असतात. म्हणजे मराठी आता नाशिक मध्ये वेगळी बोलली जाणार, ते इगतपुरीकडे गेल्यावर अजून वेगळी होणार. जसं जसं आपण पुढे पुढे जाणार थोडे थोडे शब्द बदलत जातात, राईट. पुण्याची मराठी वेगळी, नाशिकची वेगळी, तर अशा पद्धतीने याला डायलेक्ट बोललं जाणार. सो वेगवेगळ्या किलोमीटर्सला गेलं आपण थोडं थोडं लांब की ती चेंज होत जाणार. इंडिया इज अ मल्टीलिंग्वल कंट्री. मल्टीलिंग्वल country. Each state always, each state follows its own language as its official language. For example, Marathi is the official language of Maharashtra. Official language मिळाली, लगेच लिहून टाकू आपण. चला, ऑलरेडी लिहिलेली आहे. गुड. त्याच्यानंतर काय दिलं अजून, while ऐराणी, वराडी, कोकणी and मालवणी are its dialects. So dialects लिहून घेतले आपण, ऐराणी, वराडी, कोकणी, राईट. हे सगळे लिहून घेऊ आपण. त्याच्यानंतर सेव्हरल लँग्वेजेस इन इंडिया स्पोकन बट डू नॉट हॅव एनी स्क्रिप्ट. बऱ्याच लँग्वेजेस आहेत इंडियात ज्यांना स्क्रिप्ट नाही. इन कर्नाटका, कन्नडा इज द ऑफिशियल लँग्वेज. सो कन्नडा समजा आपण कर्नाटकामध्ये लिहून घेतली, राईट. त्याच्यानंतर काय, तुलू इज स्पोकन इन कर्नाटका बट हॅज नो स्क्रिप्ट. सो स्क्रिप्ट कोणत्याला नाहीये, तुलू लँग्वेजला नाहीये, राईट. पुढे काय दिले, तुलू इज स्पोकन इन कर्नाटका बट हॅज नो स्क्रिप्ट इन इंग्लंड. इंग्लिश इज द ऑफिशियल लँग्वेज while स्कॉटिश स्पोकन इन स्कॉटलँड अँड वेल्श स्पोकन इन वेल्स आर डायलेक्ट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. सो इंग्लिश ऑफिशियल लँग्वेज स्कॉटिश आणि वेल्स ह्या दोघी ज्या आहेत त्या डायलेक्ट्स येतील. आणि याच्यामध्ये आपल्याकडे ज्या लँग्वेजला स्क्रिप्ट नाहीये अशी नाहीये, स्क्रिप्ट नसलेली आपल्याला एकच सापडली. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स. लक्षात आलंय तुम्हाला हे फर्स्ट वालं? टेल मी. ओके, व्हेरी गुड. राईट. दीपिकाला लक्षात आलंय. व्हॉट अबाउट अदर्स? ओके, आलंय सगळ्यांना. ओके, आर ऑल डाउट क्लिअर? व्हेरी गुड. चलो, आपल्याला एक लक्ष द्या आता. हा जो चार्ट होता याला टायटल नाहीये, याला टायटल आपल्याला द्यावं लागेल. टायटलला 1 मार्क आहे. टेल मी व्हॉट वुड बी द टायटल. काय असणार टायटल सांगा. ओके, इट वॉज इन नवनीत क्वेश्चन बँक. ओके, ऍक्च्युली तुम्हाला सेमच क्वेश्चन असतात, तर त्यामुळे तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करणार तेवढे इझिली. व्हेरी गुड. टाइप्स ऑफ लँग्वेजेस. रितिका, अजून काय देऊ शकता तुम्ही? डायलेक्ट ऑफ स्टेट. ओके, टाइप्स ऑफ लँग्वेजेस. इन्फॉर्मेशन नाही पूनम, इन्फॉर्मेशन ऑफ कंट्री नाही सांगणार. इन कंट्रीची इन्फॉर्मेशन नाही. इट इज द इन्फॉर्मेशन ऑफ लँग्वेजेस अँड डायलेक्ट्स इन व्हॅरिड स्टेट्स. व्हेरियस स्टेट्स घेऊ शकतो आपण, चालेल, दोघंही राईट आहे.
वैष्णवी, डायलेक्ट ऑफ लँग्वेज नाही चालणार. फक्त डायलेक्ट बद्दल नाही बोललं गेलं, ऑफिशियल लँग्वेज बद्दल पण बोललं गेलं आणि लँग्वेजेस विदाउट स्क्रिप्ट बद्दल पण बोललं गेलं. ओके, तेजल ही हिस्ट्री नव्हती. दिस इज नॉट द हिस्ट्री, प्रेझेंट आहे हे. टाइप ऑफ लँग्वेज एकदम सेफ साइड मध्ये येते, राईट. उत्कर्षा, डिफरंट स्टेट्स हॅव डिफरंट लँग्वेजेस. राईट टायटल आहे, टायटल मध्ये रॉंग नाहीये, बट थोडस इम्प्रेसिव्ह बनवायचं आपल्याला. व्हेरी गुड. आले सगळ्यांना लक्षात? येस और नो? व्हेरी गुड रितिका. रोल ऑफ लँग्वेजेस, गुड. इज इट क्लियर गाइस? येस और नो? ओके, चलो नेक्स्ट, लेट्स गो फॉर द नेक्स्ट वन. वर्बल टू नॉन वर्बल काय आहे आता? कन्वर्ट द फॉलोइंग पॅरेग्राफ इनटू फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट बनवायचा. फ्लो चार्ट कसा येतो? लाईक दिस, राईट. काय इन्फॉर्मेशन आहे? मॅन्युफॅक्चर ऑफ पेपर. चला, टायटल तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर असं देऊ आपण. लेट्स जस्ट गो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर अशा पद्धतीने येणार. तुम्ही याला बॉक्स करणार. ओके, मला इथे प्रॉपर नाही करता येते, तुम्ही प्रॉपर बॉक्स करणार. सारखं टाइप्स ऑफ ऑफिशियल लँग्वेजेस नाही येणार. का नाही येणार? कारण तिथे फक्त ऑफिशियल लँग्वेजेस नव्हत्या, रिजनल लँग्वेजेस पण होत्या आणि लँग्वेजेस विदाउट स्क्रिप्ट पण होत्या, त्यामुळे नाही सांगणार. चलो, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर आपण टायटल दिला. टायटलला आपल्याला बॉक्स नव्हता करायचा, सॉरी. एक 1 मिनिट. लेट्स जस्ट से मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. हा आपला टायटल याला अंडरलाईन केलं आणि खाली आपण मग स्टार्ट करू. फर्स्ट बॉक्स मध्ये काय येणार सांगा? चला रीड करू आपण सोबत. पेपर इज chiefly used for writing. पेपरला रायटिंग साठी यूज केला जातो. The raw material used in the manufacturing of paper is wood, grass, bamboo and rags. So जे रॉ मटेरियल आहे हा आपला फर्स्ट बॉक्स येऊ शकतो. रॉ मटेरियल लाईक वुड, ग्रास, बांबू अँड रॅग, राईट. ओके तेजल, यूज फॉर रायटिंग हा आपला पॉइंट कसा येईल बेटा? आपला टायटल काय? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. पेपर मॅन्युफॅक्चर कसा होतो याचा फ्लो चार्ट आहे, याची प्रोसिजर आहे. सो रायटिंग साठी यूज होतो, हे नाही येणार. ओके, सो पहिले काय येतं? रॉ मटेरियल येतं, तर हा पहिला बॉक्स येणार आपला. नेक्स्ट, देर आर सेव्हरल प्रोसेसेस बाय विच रॉ मटेरियल इज कन्वर्टेड इनटू पल्प. म्हणजे काय होतं? रॉ मटेरियल जो आहे तो पल्प मध्ये कन्वर्ट होतो. कन्वर्टेड इनटू द पल्प, रॉ मटेरियल इज कन्वर्टेड इनटू द पल्प. हा आपला सेकंड बॉक्स येऊ शकतो. मोस्ट कॉमनली द रॉ मटेरियल इज कट इनटू पीसेस. हा सेकंड पॉइंट येऊ शकतो, राईट. अँड देन इमर्ज इन वॉटर टू कन्वर्ट इनटू पल्प. इमर्ज इन वॉटर टू कन्वर्ट इनटू पल्प हा पूर्ण एक पॉइंट तुम्ही घेऊ शकता. ओके, त्यानंतर द पल्प इज देन मिक्स विथ लाईम फॉर व्हाइटनिंग. सो मिक्स विथ लाईम फॉर व्हाइटनिंग. Next style, this pulp and lime mixture is boiled. So pulp and lime mixture is boiled at high pressure. High point येतो तुमचा. The paper sheets are removed from the mesh while it is still wet. These wet sheets are passed over heated rollers to remove the water from. हाँ, कोणती आहे? Remove the water from paper किंवा dried it. Okay, and make the thin sheets of paper. असे पॉइंट्स तुमचे येतील. Very good. Mixture is boiled at high temperature. Very good. लक्षात आलंय सगळ्यांना? Yes or no? काही कन्फ्युजन असेल तर यू कॅन आस्क मी. ओके, लक्षात आलं. चलो नेक्स्ट वर जाऊ. फ्लो चार्ट बनवला आपण, राईट. त्याच्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये नेक्स्ट टाइप काय येतोय? कोणी मला विचारलेलं, मे बी नितीन तू विचारलेलं की डूज अँड डोंट्स येतो का? बघ इथे चाला. हिअर आर सम टिप्स अबाउट कीपिंग हेल्दी
as given in a science magazine. Read and write in the form of do's and don'ts. Do's and don'ts मध्ये लिहायचे आपल्याला. You must include, मग आपण चार्ट बनवणार. पहिले कसा येणार आपला चार्ट? एक मिनिट हा. चार्ट बनवला, राईट. इकडे आपण लिहिले डूज, इकडे लिहिले डोंट्स, लाईक दिस. मग कसं येणार? You must include vegetable and fruits in your diet and drink lot of water. So include vegetables and fruits in your diet. Do आला, drink a lot of water हा पण do's मध्ये आला. You should avoid junk food. Junk food don't मध्ये आलं. Aerated water don'ts मध्ये आलं. You shouldn't sit for long period. Sitting for long period असं तुम्ही लिहिलं तर हे don'ts मध्ये जाणार, right? Exercise regularly do मध्ये जाणार, right? You shouldn't ignore the importance of good, okay, ignore the importance of good breathing habits, right? हे तुमचं don'ts मध्ये जाणार. Then try breathing deeply. Breathing deeply हे तुमचं do's मध्ये जाणार. See to it that you sleep for at least 7 hours. So sleeping for 7 hours परत do's मध्ये जाणार. आणि त्याच्यानंतर इरेग्युलर टायमिंग्स ऑफ स्लीपिंग डोंट्स मध्ये जाणार. खूप इझी होता हा टॉपिक, राईट. टेबल बनवायचा आहे तुम्हाला. टेबल साठी मोस्ट ऑफ द टाइम एक तर डूज अँड डोंट्स येतं किंवा पॉप्युलेशन वगैरे असे 2 सिटीजचे नाव येतील, त्यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन असेल आणि तुम्हाला लिहायला लागेल. ओके, अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागेल. आणि यू आर आस्किंग की एखादा पॉइंट मिस आउट झाला तर किती मार्क्स कापतात? फ्लो चार्ट मध्ये और वेब डायग्राम मध्ये हाफ मार्क कट होणार, नॉट मोर दॅन दॅट. पण नका करू मिस, सगळे पॉइंट कव्हर करा. ओव्हरडू नका करू, खूप जास्त पण नका लिहू. कधी कधी 2-4 पॉइंट एकसारखेच असतात तर त्यांना तेच रिपिटेशन नका करू. सेम पॉइंट असतील तर त्याला एकच पॉइंट बनवून लिहा. ओके ओके, चलो नेक्स्ट वर जाऊ. ओके, ट्री डायग्राम बनवायची आपल्याला. म्युझिकल, देर आर डिफरंट काइंड्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. चला सांगा. सो टाइप्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपला टायटल येईल. दे आर डिवायडेड इंटू 3 मेन क्लासेस. 3 मेन क्लासेस आहेत. म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जर आलं तर त्याचे 3 टाइप्स आहेत. म्हणजे तुम्हाला 3 एरो पहिलेच करून ठेवायचे. पहिले ते 3 टाइप आपण शोधू. कोणते कोणते आहेत? Some instruments are played by blowing air into them. These are called as wind instrument. तर इकडे आपलं wind instrument आले, राईट. त्याच्यानंतर some of these are said to be the woodwind family. आता some of these are said to be म्हणजे यांच्यातले विंड इन्स्ट्रुमेंट मधले काही जे आहेत त्यांना वुडविंड फॅमिली म्हटलं जातं. ओके, त्याच्यामुळे हा तुमचा सेकंड टाइप नाही येणार. तो विंड इन्स्ट्रुमेंट मधलाच एक टाइप आहे वुडविंड. ओके, तो इथेच येईल. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स दिलेले आहे वुडविंडचे, ते तुम्ही लिहू शकतात खाली, इथे खाली. ओके, एक्झाम्पल्स दिलेले तुम्हाला. फ्लूट आहे, क्लॅरिनेट आहे अँड द हॉर्न. देर आर ऑल्सो, अरे वा, व्हेरी गुड आर्या. विंड, पर्क्युजन अँड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, व्हेरी गुड. तेच दिलेले आहेत आपल्याला. देर आर ऑल्सो व्हेरियस अदर विंड इन्स्ट्रुमेंट सच एज द माउथ ऑर्गन और बॅकपाइप्स. तर विंड इन्स्ट्रुमेंट मध्ये एक तुमचा वुडविंड आला आणि एक अदर तुम्ही लिहू शकता. जेव्हा नाव दिलेलं नाहीये तुम्हाला पण माहिती तर अदर लिहून तुम्ही बाकी जे एक्झाम्पल दिले ते लिहू शकतात विंड इन्स्ट्रुमेंट मधले. वी कॅन राईट दोज ऑल्सो. कोणते कोणते दिलेले आहेत आपल्याला? लेट्स चेक इट. व्हेरियस अदर विंड इन्स्ट्रुमेंट सच एज माउथ ऑर्गन आणि बॅकपाइप्स. तर ते तुम्ही इथे लिहू शकतात, राईट. सम इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय बँगिंग अँड स्ट्रायकिंग देम. इन्स्ट्रुमेंट लाईक दिस आर कॉल्ड पर्क्युजन इन्स्ट्रुमेंट. पर्क्युजन इन्स्ट्रुमेंट सेकंड टाइप आला आपला. त्यानंतर द लास्ट बिग ग्रुप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आर कॉल्ड एज स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आले. देयर आर 2 काइंड्स ऑफ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. एक्झाम्पल आर द हार्प अँड द गिटार. तर याचे 2 टाइप्स पण आपल्याला दिले, हार्प आणि गिटार. आता बघा इथे विंड इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल दिले, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटचे दिलेले आणि
जे सेंटरला जे होते पर्क्युजन इन्स्ट्रुमेंट जे होते त्यांचे आपल्याला एक्झाम्पल नाही दिले, पण त्यांची डिफिनेशन काय दिली की ज्यांच्यावरती कुठे दिलंय की इन्स्ट्रुमेंट प्लेड बाय बँगिंग अँड स्ट्रायकिंग देम, म्हणजे ज्यांच्यावर मारून मारून वाजवले जातात. तर तुम्ही 1-2 एक्झाम्पल लिहू शकता, तबला, ड्रम वगैरे सारखे. एखाद 2 ऍडिशन तुम्ही एक्झाम्पलचं करू शकता आपला ट्री डायग्राम जो आहे तो प्रॉपर दिसण्यासाठी. लक्षात आलंय ट्री डायग्राम कसं करायचंय ते? येस ऑर नो? पटकन. व्हेरी गुड. ओके. इज देअर एनी डाऊट गाईज? काही डाऊट आहे तुम्हाला? ओके, नो डाऊट. ओके, गुड. चलो. ओके. सो जे व्हर्बल नॉन व्हर्बलचे जे होतं दॅट वॉज ऑल अबाउट इट. 5 मार्क आपल्याला घालवायचे नाहीयेत. ऍटलीस्ट 4.5 मार्क्स मिळाले पाहिजे. एकाच पेजवर लिहा, खाली हाफ मार्क वाढून जातो. ओके. तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जे आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आजचं डेमो लेक्चर होतं म्हणून रजिस्ट्रेशन करावं नाही लागलं. पुढचे जे लेक्चर्स होणार आहे, मॅथ्सचे असतील, सायन्सचे असतील किंवा इंग्लिशचे जे लेक्चर्स होणार आहेत त्यांचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. ओके. रजिस्ट्रेशन बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी देते. रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी फॉर ईच अँड एव्हरी स्टुडंट. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघही पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. आणि जे क्वेश्चन पेपर 15 क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, सायन्सच्या 5, मॅथ्सच्या 5 आणि इंग्लिशच्या 5. त्या क्वेश्चन पेपर जर आहे पुन्हा, येस आय विल गिव्ह यू द होमवर्क. वेट. सो ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत 15 क्वेश्चन पेपर ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. पण त्या कोणाला केल्या जाणार आहे? जे स्टुडंट्स रेग्युलरली लेक्चर्स अटेंड करतील त्यांना. ओके. रेग्युलर जे लेक्चर आहे ते तुम्हाला अटेंड करायचे, सो दॅट तुम्हाला ते ऑनलाईन मोड मध्ये पाठवलं जाईल. रेग्युलर लेक्चर अटेंड केले तरच ऑनलाईन मिळेल. रेग्युलर लेक्चर अटेंड नाही केले तर तुम्हाला ऑफलाईन क्वेश्चन पेपर घ्यायला इन्स्टिट्यूटला यावं लागेल. इट डिपेंड्स ऑन यू. ओके. Students those don't wish to attend the lecture can also take benefits of question paper, but they have to come physically to collect the क्वेश्चन पेपर्स. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय, तुम्ही जर लेक्चर्स रेग्युलर अटेंड केले तर तुम्हाला रेग्युलर क्वेश्चन पेपर्स मिळतील ऑनलाईन. बट जर तुम्हाला लेक्चर अटेंड नाही करायचे पण तुम्हाला तरी पण क्वेश्चन पेपर हवे असतील तर तुम्हाला क्लासला येऊन क्वेश्चन पेपर घेऊन जावे लागतील. ओके. प्रत्येक वीकचा जो शेड्यूल असणार आहे आता महिनाभर, तो प्रत्येक संडेला तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ज्या 2 नंबर्स वरून फोन आलेला त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. इज इट क्लिअर गाईज? येस और नो? अरे येस, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतल्या जातील. ह्या वीक मध्ये ज्या क्वेश्चन पेपर तुम्हाला दिल्या जातील ते तुम्हाला तुमच्या सॉल्व्ह पण करून घेतल्या जातील. गौरव, लेक्चर टाइम आपला इव्हिनिंगचाच असणार, 7 नंतरच तुमचे लेक्चर असणार. ओके. वैष्णवी अकॅडमी नाशिकला आपली अशोक स्तंभला आहे. ओके. अशोक स्तंभला गोळे कॉलनी मध्ये कॉन्करर अकॅडमी आहे. ओके. प्रतीक, उद्याचा शेड्यूल तुम्हाला येऊन जाईल. जी ग्रुप वरून तुम्हाला ह्या लेक्चरची लिंक आली होती तिथूनच तुम्हाला उद्याचा शेड्यूल पण येऊन जाईल. ओके. अजून कोणाला काय विचारायचंय? येस पूनम, रेग्युलर टाइम हाच राहील. 7 ते 8 वगैरे असाच टाइम असणार. जास्तीत जास्त 7:30 ते 8:30 होऊ शकतो. त्यापेक्षा जास्त लेट नाही होणार आणि जे लेक्चर्स आहे ते 7 नंतरच होणार आहेत आपले. अजून कोणाला काही क्वेश्चन विचारायचा आहे? निखिल, उद्याच्या लेक्चर बद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल. ओके गाईज, आता हे जे लेक्चर आहे हे रेकॉर्ड पण केलं गेलेलं आहे. याची लिंक तुम्हाला येऊन जाईल. ते लेक्चर बघा आणि तुम्हाला जे जे चार्ट्स वगैरे मी दिलेले आहेत ना सगळे सॉल्व्ह करा. ओके. स्क्रीनशॉट घेता येतो तुम्हाला मोबाईल वरती. स्क्रीनशॉट घ्या. युट्यूब वरती तुम्हाला युट्यूबची लिंक येऊन जाईल. स्क्रीनशॉट घ्या, सॉल्व्ह करा आणि तुम्ही पाठवा. ते चेक केले जातील. ओके. अजून काही डाऊट आहेत तुम्हाला? नाही आदित्य, टाइम चेंज नाही होणार क्लासचा. ओके. सगळ्यांचे डाऊट क्लिअर आहे? आयफोन 11 प्रो कोणता लेक्चर? हे जे लेक्चर मी आता घेतलं ना हे लेक्चर ऍज इट इज रेकॉर्डेड आहे. हे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल. गौरव, मी इंग्लिश टीच करते. आय एम इंग्लिश ट्रेनर ओव्हर हिअर. राईट. रजिस्ट्रेशन आर्या, खाली जे 2 नंबर दिलेत ना त्यांना फोन करायचा. त्यांना तुमचं नाव वगैरे सांगायचे. रजिस्ट्रेशन साठी ते तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतील, त्यांचे आन्सर तुम्हाला करायचे. ओके.
युपीएससी साठी तयारी कॉन्करर मध्ये नाही करून घेतली जात वैष्णवी. आपल्याच क्लासच्या शेजारी पिरामिड अकॅडमी आहे ते करून घेतात. तू क्लासला ये, तुला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, इज देअर एनी डाऊट? तनुजा हे क्लिअर नाहीये तुम्हाला. ग्रुपला इन्फॉर्मेशन उद्या सकाळी येऊन जाईल की उद्या कोणतं लेक्चर आहे म्हणून. ओके, आणि त्याच्यानंतरचं प्रत्येक वीकचं तुम्हाला शेड्यूल आधीच येऊन जात जाईल. दिस वॉज अवर फर्स्ट लेक्चर ना, त्यामुळे थोडस मागे पुढे होईल. सार्थक मॅथमॅटिक्सचं बस होणार लेक्चर, मॅथमॅटिक्सचं पण होणार. ट्रिग्नोमेट्री वगैरे तुम्हाला अवघड जातं टॉपिक्स, आय नो, ते कव्हर होणार आहे. राईट? येस अश्विनी, लेक्चर रोज राहणार आहे. नाही नेहा, मॅथ जे आहे ते आपले जगदीश सर जे आहेत ते टीच करतात, ते टीच करतील. ही इज ऑल्सो गुड टीचर, ते तुम्हाला टीच करणार आहेत. मी इंग्लिश टीच करते फक्त. गौरव, आमच्या अकॅडमी मध्ये सध्या जे लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात त्याच्यामध्ये तुमचा सायन्स, मॅथ आणि इंग्लिश हे 3 विषय कव्हर होणार आहेत. सायन्स आणि मॅथ साठी आपल्याकडे ट्रेनर्स आहेत. इंग्लिश मी टीच करणार आहे तुम्हाला. नेहा, सायन्सच्या लेक्चरची इन्फॉर्मेशन तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. ओके, ज्या ग्रुपवरून लिंक आली त्याच ग्रुपवरून. ओम, मॅथच्या बाबतीत पण सेम थिंग, ग्रुपवरती लिंक येऊन जाईल. शिवम, रजिस्ट्रेशन टोटली फ्री आहे. तुम्हाला कुठल्याच पद्धतीचे पैसे इथे पे करायचे नाहीत. ओके. उत्कर्ष, आज नाहीये सायन्सचं लेक्चर, आज एकच लेक्चर होतं फक्त इंग्लिशचं. फर्स्ट लेक्चर होतं आपलं रजिस्ट्रेशन. तुम्हाला एक डेमो लेक्चर होतं हे. तुम्ही आता रजिस्ट्रेशन करा म्हणजे तुम्हाला बाकीचे लेक्चर देखील अटेंड करायला मिळतील. ओके गाईज, रजिस्ट्रेशन साठी कुठल्याही पद्धतीचे चार्जेस नाहीये. ओके, तुम्हाला कुठलीच फी पे करायची नाहीये. महिनाभरचे लेक्चर तुम्हाला मिळणार आहे ते टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके. शिव, इंग्लिशचं लेक्चर परत कधी आहे ते तुम्हाला ग्रुपवर पूर्ण टाइम टेबल येऊन जाईल. नाही, एक्झाम ऑफलाईन आहे. क्वेश्चन पेपर तुम्हाला इकडच्या ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत ते ऑनलाईन मिळतील तुम्हाला, लेक्चर रेग्युलर अटेंड केले तुम्ही तर. आणि ते ऑनलाईन तिकडे सॉल्व्ह करून तुम्ही आम्हाला परत फोटो पाठवू शकता. वैष्णवी, रजिस्ट्रेशन साठी नंबर दिलेत बेटा, यांच्यावर कॉल करायचा आहे तुम्हाला. ओके. एक्झाम 29 एप्रिलला चालू होते बेटा तुमची, राईट ना? त्याच्या आधी आपले लेक्चर संपून जातील आणि सगळे रिव्हिजन पण होऊन जाईल. शिव, स्कॉलरशिप जी आहे ते तुम्हाला, तुम्ही पेपर दिले असतील तर ती तुमच्या नावाने ऑलरेडी इनिशिएट झालेली असेल. तुम्हाला फोन येऊन जाईल 1-2 दिवसात. ओप्पो A12 क्वेश्चन बँक, हो, शेवटी क्वेश्चन बँक पण तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतले जातील. शिव, आला होता स्कॉलरशिप, जेवढी मिळाली असेल तेवढी तुम्हाला मिळणार 11th-12th ऍडमिशन साठी. एक्झाम क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला सेंड करणार आहोत, त्या सॉल्व्ह करून तुम्हाला पाठवायच्या आहेत. सो दॅट आम्ही चेक करून तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे तुम्ही राईट करताय, कुठे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. ओके ओके, दिस वॉज इट फॉर टुडे. आय होप सगळ्यांना क्वेश्चन पेपर कोणत्या नंबरवर पाठवायचे. रजिस्ट्रेशन करा तुम्ही पहिले, ह्याच नंबर्स वरून तुम्हाला क्वेश्चन पेपर येऊन जातील. तुम्ही पहिले रेग्युलर लेक्चर कराल तरच. हो शिव, स्कॉलरशिप एक्झाम ऑनलाईन आहे, तुम्हाला लिंक आलेली असेल. ओके, आदित्य, कॉन्करर अकॅडमी मध्ये 11th ला सगळे टॉपिक शिकवले जातात सायन्सचे. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी 4ही सब्जेक्ट तुमचे कव्हर करून घेतले जातात. JEE चं प्रिपरेशन करून घेतलं जातं, नीटचं प्रिपरेशन करून घेतलं जातं, सगळं करून घेतलं जातं. करिअर गायडन्स सेमिनार मध्ये जी माहिती दिली होती तुम्हाला ते सगळं काही तुम्हाला शिकवलं जातं. नसेल केलं तुम्ही तर ह्या रविवारी करिअर गायडन्स सेमिनार अटेंड करा. ओके. हो शिव, दिवसभरात तुम्हाला जेव्हा 3 तास काढता येतील प्रॉपर पेपर साठी ते वेळ काढून तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून आम्हाला पाठवू शकता. सुशील, रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला इथे जे 2 नंबर दिलेत ना त्यांच्यावर फोन करायचा आहे. त्यांच्यावर तुम्ही फोन केले की ते तुम्हाला 1-2 क्वेश्चन्स विचारतील, जसं तुमचं नाव वगैरे अशा गोष्टी. ते त्यांना सांगायचं आणि तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुम्हाला कुठल्याच फीज वगैरे पे नाही करायच्या. येस गौरव, वर्ड फिल्डिंग तुमची घेतली जाईल, डोंट वरी. मराठी आहे का? ऑफकोर्स बेटा, आपण नाशिक मध्ये राहतो, मराठी मध्येच तुम्हाला टीच केलं जाईल तुमच्या कम्फर्टेबल लँग्वेज मध्ये.
कोणता नंबर स्क्रीनवर दिसतो ना नंबर तुम्हाला खाली, राईट? येस, आयफोन 11 प्रो दिसला का नंबर? येस और नो? नाही, नाही दिसत आहे. ओके, एक मिनिट, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये पाठवते मी. वेट, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, तुम्हाला चॅट मध्ये येऊन जाईल. ओके, अजून काही क्वेश्चन्स आहेत? हो साक्षी, मी फक्त इंग्लिश टीच करते. राईट. फाउंडेशन एक्झामचं प्रिपरेशन, कोणती फाउंडेशन एक्झाम विचारतेस? कोणी? रितिका, कोणती फाउंडेशन एक्झाम बेटा? कोणती फाउंडेशन एक्झाम विचारते? सायन्स साठी आपले जगदीश सर आहेत, त्यांचं नेक्स्ट लेक्चर राहील तुम्हाला, ते शिकवतील तुम्हाला. ओके, रितिका, फाउंडेशन एक्झाम कोणती विचारतेस बेटा तू? ओके, सगळ्यांना जगदीश सरांकडून मेसेज आलेला असेल बघा, नंबर आलाय. हो रेडमी, लेक्चर झालंय. क्वेश्चन असतील तर थांबा, अदरवाइज यू कॅन लिव्ह. नाही, सीएचं फाउंडेशनची एक्झाम आपल्याकडे नाही होत. आपल्याकडे सायन्सचा आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्लासेस होतात. मॅथ्स आणि सायन्स दोघांसाठी जगदीश सर आहेत. जगदीश सरांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मी करिअर गायडन्स सेमिनार मध्ये पण दिली होती की ते IIT बॉम्बे मधून शिकलेले आहेत, तर ते तुम्हाला खूप छान पद्धतीने टीच करणार आहेत. ओके, हा, पुढचे लेक्चर जर तुम्हाला अटेंड करायचे असतील तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. फोन करून रजिस्ट्रेशन करा. ओके, हे डेमो लेक्चर होतं. रजिस्ट्रेशन साठी कुठल्याही प्रकारची फी जी आहे ती घेतली जाणार नाहीये. ओके, आय होप सगळ्यांच्या क्वेश्चनचे आन्सर देऊन झाले असतील. नेक्स्ट लेक्चरला भेटू आपण गाईज. ओके, बाय, गुड नाईट.